जय शिवराय मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर S9 मराठी न्यूजला नक्की फॉलो करा. लाडकी बहीण योजना, रखडलेले हप्ते मिळणार, शासनाकडून 393 कोटींचा निधी मंजूर. राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या महिन्यांचे हप्ते अद्याप खात्यात जमा न झालेल्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या हप्त्यांच्या वितरणासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून येत्या काही दिवसात लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आज 20 जानेवारी 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 393 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी निधी अभावी आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात केवळ 50 ते 60% महिलांनाच हप्ता मिळाल्याने उर्वरित महिलांमध्ये नाराजीचे वातावरण होते. काही ठिकाणी आंदोलनेही झाली होती. या पार्श्वभूमीवर अखेर सरकारने ठोस पाऊल उचलत निधी मंजूर केला आहे. या नव्या निधीमुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनही केवळ निधीच्या कमतरतेमुळे हप्ते रखडले होते त्यांना थेट फायदा होणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की प्रलंबित हप्ते टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान निधी मंजूर होऊनही एखाद्या लाभार्थीचा हप्ता खात्यात जमा न झाल्यास तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर तक्रार म्हणजेच कंप्लेंट हा पर्याय वापरता येणार आहे. या माध्यमातून आधार कार्डातील त्रुटी, बँक खात्याची माहिती, KYC अपूर्ण असणे किंवा इतर तांत्रिक समस्यांबाबत तक्रार नोंदवता येईल. तक्रार नोंदवल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती आणि हप्ता का रखडला आहे याची माहिती लाभार्थ्यांना मिळणार आहे. योजनेशी संबंधित अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी नागरिकांना maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. तसेच पात्र महिलांनी आपल्या बँक खात्याचे KYC पूर्ण आहे की नाही, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास हप्ता जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. एकूणच शासनाकडून निधी मंजूर झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले हप्ते लवकरच मिळण्याची आशा निर्माण झाली असून राज्यातील लाखो महिलांना याचा मोठा लाभ होणार आहे.